एका मुस्लिम मुलाशी लग्न करून कुटुंबाशी पंगा घेतला, करिअर ही बर्बाद झालं आणि आता पश्चाताप करत बसलीये। कोण आहे ही अभिनेत्री हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही आमच्या फिल्मी विशाल यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच आमच्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। एका प्रसिद्ध अभिनेत्रीने वयाच्या 20व्या वर्षी मुस्लिम पुरुषाशी लग्न करून तिच्या कुटुंबियांना नाराज केलं होतं, पण तारुण्याच्या उत्साहात खूप छान वाटणारं प्रेम लग्नानंतर काही वर्षांनी मावळलं। समाजाने तिच्यावर अनेक बंधने लादली, तिच्या मंदिरातही प्रवेश बंद करण्यात आला। दुसरं म्हणजे तिला तिच्या वैयक्तिक जीवनात तिच्यापेक्षा 18 वर्षांनी मोठ्या असलेल्या पतीसोबत समस्या देखील येऊ लागल्या। आज 50 वर्षीय अभिनेत्रीला तिच्या पहिल्या पतीपासून 30 वर्षांची मुलगी आहे। कहो ना प्यार है, 36 चायना टाउन यासारख्या चित्रपटात काम करून ती प्रसिद्ध झाली। ही अभिनेत्री आहे तनाज इराणी। तनाजला तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप काही सहन करावं लागलं। आज ती तिचा दुसरा पती बख्तियार इराणी सोबत आनंदी जीवन जगत असली तरी तिचा भूतकाळ तिला अजूनही त्रास देत आहे। बहुतेक लोकांना तनाज इराणीचा दुसरा नवरा बख्तियार इराणी बद्दल माहित आहे, परंतु फार कमी लोकांना तिच्या पहिल्या पतीबद्दल माहित आहे। त्याचे नाव फरीद कुरीम आहे। तोही एक कलाकार आहे। त्यांच्या लग्नात दोघांमधील वयातील फरक ही एकच समस्या नव्हती, तर ते वेगवेगळ्या धर्माचे होते। तनाजने त्याच्याशी लग्न केल्यावर पारशी समाज तिच्यावर नाराज झाला होता। फरीद कुरीम सोबत लग्नाच्या 1 वर्षानंतर तनाज आई झाली। अभिनेत्रीची मुलगी 30 वर्षांची असून ती तिच्या वडिलांसोबत राहते। एका मुलाखतीत तिने आपल्या पहिल्या पतीबद्दल सांगितलं होतं। ती म्हणाली, तो रंगभूमीशी संबंधित होता, त्याला त्याचा अभिनय, गायन आणि काम करण्याची शैली आवडली। नंतर वयाच्या फरकामुळे समस्या निर्माण होऊ लागल्या। तनाजने कबूल केले की लग्नाच्या वेळी तिला आयुष्याबद्दल फारशी समज नव्हती। तिला फक्त मनमोकळेपणाने काम करायचे होते आणि जीवनाचा आनंद घ्यायचा होता, परंतु वयाच्या फरकामुळे ते जुळू शकलं नाही। ती पुढे म्हणाली, तो एक चांगला माणूस आहे, कुटुंबही खूप चांगले आहे, तो चुकीचा नव्हता, पण आमचे नाते 8 वर्षांनी तुटले। तनाज इराणीचा पारशी समुदाय तिच्या मुस्लिम पुरुषासोबतच्या लग्नाला विरोध करत होता। जेव्हा तिने फरीद कुरीमशी लग्न केले तेव्हा समाजाने तिला वाळीत टाकले, तिचे सर्व अधिकार काढून घेतले आणि अग्निमंदिरात तिचा प्रवेश बंद करण्यात आला। इस्लामाने तिला कठीण काळात आश्रय दिला। अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले की ती जमात खानला जायची। तनाज इराणीला पारशी रीतिरिवाजानुसार आपल्या मुलीचं संगोपन करायचं आहे। अभिनेत्रीला 3 मुले आहेत। तिचा दुसरा पती बख्तियार इराणी तिच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान आहे। अनेक वर्षांच्या नात्यानंतर दोघांनी लग्न केले। आता त्यांना 2 मुले आहेत।